शुरू करने से आधी तुम्हारी मानसिक परिस्थिती कशी आहे हे आपण जाणून घेऊया. त्यासाठी मी इथे एका डॉक्टरला आमंत्रित करतो. डॉक्टर प्लीज कम. डॉक्टर प्लीज. वाट लावणार है मोगैम्बो. शाकाल नाम है मेरा. अजून पोटचा प्रॉब्लेम गेला नाही. गोळ्या दिलेल्या काय केलं तुम्ही? का कुत्ता येऊ? डॉक्टर हा चेक थिंग. हा ओके सही करा, देऊन टाकतो check. ये क्या कर रहे हो? तुम्ही तुम्हाला ना चेक द्या. चेक देम. उनको तपासो. काय उनको क्या कहते हैं मराठी में? तपासा. हाँ 3 लोग हैं इसलिए तपासो. तपासो. हा 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 ते एक राहिलं तुमचं. क्या? सर आता निळू फुले. डॉक्टर ऐसे मत करो. बहुत तकलीफ होती है. चेक सर, चेकिंग सर. यस यस प्लीज. स्टँड अप सर, स्टँड अप प्लीज. स्प्रेड युअर हँड. हे काय? पाकिट पाकिट आहे. सर ओपन युअर माउथ. ओपन युअर माउथ. हा हा हा. सॉरी सर. क्या? सॉरी सॉरी सर. नॉर्मल नॉर्मल सर. सर हो सर. ए टाकले काय रे? सर. नॉर्मल टाकले ह्याला बोलू. डॉक्टर आप आता सर सर रिलॅक्स. एकदम रिलॅक्स. ओके Bonk. 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 सर भैया क्या क्या चल रहा है? तुम्ही लक्ष प्लीज. थँक्यू. थँक्यू सर. सर आता कोणाला चेक? इनको तपासो. डॉक्टर हे काय? सर बॉडी स्प्रे. तो बॉडीच्या बाहेर आलाय. बसा. मी एक एक प्रश्न तुम्हा सगळ्यांना विचारेन. त्याचं खरं की खोट एवढंच उत्तर द्यायचं. त्याचं एक्सप्लेनेशन नंतर द्यायचं. पण त्याआधी मी अशा व्यक्तीला इथे बोलवणार आहे जो तुम्हाला पुरेपूर कोल्हापूर ओळखतो. पूर्णपणे तुमच्या तिघांनाही ओळखतो. तुमचा मेकअप मन. डॉली प्लीज कम. हाय सिंधू. मंगू एडी. हाय बेबी. हावा येऊद्यामध्ये तुम्ही आलायत ना. तुमचं ना मनापासून स्वागत करते मी या ठिकाणी. करतो मी या ठिकाणी.
ते तू तो तै तमता हा काय म्हणतो ना बाकी कसे आहेत हा ओ माय गॉड मिल्लू मिल्लू किती किती वर्षांनी भेटते मिल्लू किती वर्षांनी भेटतो तुम्हाला माहिती आहे ना म्हणजे मिलूला ना मिलूला मेकअप करायचं एव्हरी डे ना एक कॅमलची अख्खी बॉटल एम्प्टी होते माहितीये चेहरा किती मोठा आहे कसं काय कसा काय म्हणजे दिसत नाही तुम्हाला इथून सुरू होतो डायरेक्ट इथपर्यंत अख्खी बॉटल एम्प्टी होती हा. आणि मंगू किती दिवसांनी भेटते तुम्हाला माहितीये मी आणि मंगू मिळून खूप दंगू करायचो कबस दंग करायचं ओके पण मंगूला ना वेळ लागत नाही अजिबात मेकअपला एक ब्रश फिरवला तोंडावर की झालं टूथब्रश झालं पण हेअरस्टाईल ओ माय गॉड 3 तास घेतो हेअरस्टाईलला आणि काय काय लावतो माहिती आहे ना कसले ते जेल्स आणि कसले ऑइल्स ते हेअर ऑइल ते गोडं तेल खोबऱ्याचं तेल सगळं पाम तेल पण तुम्हाला सांगते इतकं तेल लावून सुद्धा ना मंगू दिसतं मात्र चंपकच आणि काय आदिती सारंगधर वटी खाल्लीस की नाही तुला सांगतो आणि आदितीचं एकदम बेस्ट आहे तुला गॉसिपिंग करायला खूप आवडतं माहिती ना इतकं गॉसिपिंग करते पण कोण माहिती का ही स्वतः हीच आणि हीच स्वतःसोबतच गॉसिपिंग करते खूप प्रेमात आहे स्वतःच्या पण म्हणायला का ना काय डॅशिंग पर्सनॅलिटी आहे ओ माय गॉड उगाच नाही लोक हिला लेडी अमिताभ म्हणतात मराठीत ओ माय गॉड मी सांगतो ना फ्रेंच लावली ना तर सेम अमिताभ पण म्हणजे मंगूनी जर फ्रेंच लावली ना तरी मात्र मंगू चंपकच बसा तिथे ओके बसूया तर पहिला प्रश्न तुमच्यासाठी हा आहे माझ्या समोर तुम्ही खूप मोठे विलन आहात विलन म्हटलं की स्त्रियांना त्रास देणं हे आलंच तसंही स्त्रियांना कुणी त्रास दिलेलं त्यांना आवडत नाही पण अशी एक व्यक्ती आहे जिला तुम्ही त्रास दिलेलं आवडत होतं माय गॉड खरं की खोटं आणि या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर आमच्याकडे एक मशीन आहे पिकोफॉल मशीन पॉलिग्राफिक टेस्ट हा ते आहे ते असू द्या त्याच्यावरून आम्हाला कळेल की तुम्ही खरं बोलताय की खोटं या प्रश्नाचं खरं उत्तर द्या बघूया हे उत्तर चूक आहे की बरोबर उत्तर बरोबर आहे कॉंग्रॅच्युलेशन अशी कोण व्यक्ती आहे हा किस्सा जर आम्हाला कळला तर फार बरं होईल की तुम्ही त्रास दिलेला तिला आवडत होतं कोल्हापूरला आम्ही एका सिनेमाचं शूटिंग करत होतो आणि माझे विलन म्हटले की त्याचे पंटर असतात 2-3 तर मी निघून जातो आणि त्यानंतर माझे जे सहकारी आहेत पंटर लोक त्या शिक्षिकेला त्रास देतात आणि माझं पॅकअप झालं मी निघून गेलो त्यानंतर तो सीन झाला तो कसा झाला वगैरे काही माहीत नाही नेक्स्ट डे माझं सकाळी 7ला कॉल टाईम होतो मला सकाळी आल्यावर त्याच्या कोणी होत्या त्या म्हटल्या की काय मिलिंद सर तुमचे हे पंटर त्यांना त्राससुद्धा देता येत नाही त्यांना साधा त्रास सुद्धा मी त्यांना म्हटलं आमचे मिलिंद सर असते ना त्यांनी असा काय मला त्रास दिला असता ना नाव तुम्ही कौतुक करताय माझं तुम्ही फारच गोड त्रास दिला असतात त्यांना मी मराठी झी मराठी